मित्रांनो नमस्कार. मी एकनाथ बेलदार, आपला शेतकरी मित्र. आणि आपण आज एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत. सुरुवातीला आपण शेतकऱ्याचं नाव विचारूया. आपलं नाव सांगा. गोविंदा सुभाष डांगे. मी मुक्ताईनगरहून बिलॉंग करतो. तुम्ही केळीचं पीक किती वर्षांपासून लावता? आम्ही 2-3 वर्षापासून लावतो. ठीक आहे. तर आज ह्या प्लॉटमध्ये येत आल्यानंतर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम दिसत आहे की 8 ते 10 दिवसांपासून जो पाऊस चालला आहे कंटिन्यू, त्यामुळे काही झाडांची मर सुद्धा झालेली आहे. काही झाडांच्या या ठिकाणी पोंग्यांवरती अळ्या दिसत आहे, काही पोंगे वाकडे तिकडे दिसत आहे. तर या चारही प्रॉब्लेमवरती आपण आज सोल्युशन देणार आहे. प्रॉब्लेम आपल्याकडे 4 आहेत. चारही प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन देणार आहे. फर्स्ट, की या केळीमध्ये आपल्याला पहिला एक स्प्रे करून घ्यायचा आहे. तर स्प्रेमध्ये आपल्याला नीम ऑइल घ्यायचं आहे 1.5 लाख ppmचं. सोबत आपल्याला एक स्टिकर घ्यायचं आहे आणि सोबतच एक ऑर्गॅनिक फंगिसाइड्स आपल्याला घ्यायचं आहे. आणि ही जी फवारणी आहे या केळीच्या बागेमध्ये आपल्याला जवळपास 8 दिवसात रिपीट करायची आहे. प्रॉब्लेम नंबर 2, की पोंग्यांची या ठिकाणी वाकडे तिकडे झालेले आहे. तर पोंगे जे काही वाकडे तिकडे आहे त्या पोंग्यांना आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हजारी 5 किलो अशा अंतराने सोडायचं आहे. हजारी झाडांना 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आपल्याला सोडायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 3, की या ठिकाणी ग्रोथ थांबलेली आहे. तर ही जी ग्रोथ थांबलेली आहे हिला पिकअपमध्ये आणण्यासाठी, हिची ग्रोथ वाढायसाठी आपल्याला 3-19 हजारी झाडांना 5 किलोच्या अंतराने गॅपिंगने सोडायचं आहे, 7-7 दिवसाच्या अंतराने. आणि जो चौथा प्रॉब्लेम आहे का या प्लॉटमध्ये थोड्याशा मुळां काळ्या पडलेल्या आहे आणि ह्या मुळा काळ्या पडल्यामुळे ग्रोथ या ठिकाणी थांबलेली आहे. तर हा जो चौथा प्रॉब्लेम आहे हा हिडन आहे. तुम्हाला ह्याच्यावरती जर सोल्युशन पाहिजे असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. तिथं मला कमेंट करा. माझा नंबर दिलेला आहे, मला विचारा. मी नक्कीच तुमची त्या ठिकाणी मदत करेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.